कुठली महाविकास आघाडी? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी काय केलं? त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्याचं नाव घेऊ नका. महाविकास आघाडीचा हा मोर्चा म्हणजे आपला पक्ष जिवंत आहे हे दाखवण्यासाठी आहे. अशा जोरदार शब्दात खासदार नारायण राणे यांनी विरोधकांवर टीका केली. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. कोकणातल्या भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्या शेतकऱ्यांना अपेक्षा की प्रशासनानं मदत करावी. मदत सर्वे होऊ दे ना. विदाऊट सर्वे मदत कशी करतात? आणि आमचं लक्ष आहे ना, आम्ही डोळस आहोत. जाता येता पाहतो ना आजूबाजूला परतीचा पाऊस, एकूणच पावसाने अन्य ठिकाणी सर्वे झाला, नुकसान भरपाई मिळते. कोकणातही मिळावी, नुसती भात शेती नाही. या शेवटच्या टप्प्यानं ऑक्टोबर नोव्हेंबर पाऊस पडणं मोहरावर, आंब्यापासून मोहरावर परिणाम करणार का प्रमाणात? कारण ओलावा जेवढा जमिनीत राहील, आपल्याला सांगतो आंब्याचं, तेवढं मोहर कमी येतो. कळलं? आंब्याचा पण मी अभ्यास केला थोडा. ओला दुष्काळ जाहीर करा अशी परिस्थिती आहे का? मी भविष्यवाणी नाही सांगत. दादा, म्हणजे जलद नाही मिळणारे ठिकाण या 3 दिवसामध्ये का ऑन द स्पॉट निर्णय झाले? काय लोकांचे प्रश्न मार्गी लागले? लगेच झाले, लगेच सांगितले. किती लागले असे प्रश्न? नाही ना, ते आम्ही नंबर नाही काढले. इथे 105 निवेदन आले, करायला वेळ लागेल ना. आणि ते उत्तर बंधनकारक नाही आहे. दादा, 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा मोर्चा आहे सत्यासाठी निवडणूक आयोगावर. आपण कुठली महाविकास आघाडी? उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी, राज ठाकरे ते कोण आहेत? काय काम करतात का सामान्य लोकहिताचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, काय केलं कोकणासाठी? काय दिलं सांगा ना मला. त्याला बोलायचा काय अधिकार नाही. त्या नाव घेऊ पण नका हो. मोर्चा काढणार हो, आम्ही जिवंत आहेत दाखवायला. आम्ही म्हणजे त्यांचा पक्ष जिवंत आहेत दाखवायला काहीतरी करतो आहोत. आता जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका आहेत ना, काहीतरी मिळतं का? आपल्या पत्रावळीवर काय एखादी भाजी पडते का? हाच प्रयत्न करतात. फोड पडली तरी फार झालं. आगामी निवडणुकीमध्ये एका बाजूला आता शिवसेनेचे आमदार आपल्यासोबत आहेत. एकंदरीत जिल्ह्यातल्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुती संदर्भात काय चित्र असेल? वरिष्ठ निर्णय घेतील तो. मी निर्णय घेत नाही. आणि मी अपेक्षा सांगत नाही. पक्षहिताचं जे असेल ते आमचे नेते जे असतील ते निर्णय देतील, त्यात मी पण असेल. पण सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्र्यांनी सोबळावरती निवडणुका लढवल्या. नाही, पालकमंत्री म्हणजे सर्व मत नाही. पालकमंत्री म्हणजे कुठल्याही पालकमंत्र्यांनी असं मत जाहीर करू नये, या मताचा मी आहे. पक्ष जो निर्णय देईल तो. साहेब, दादा म्हणजे आता मैदानात बाहेर पडलेत आपण साहेब. म्हणजे आता निवडणुकीचे बिगुल वाजला आम्ही समजायचं का? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरोखर काय चित्र असेल? मुंबई महानगरपालिकेचं, मुंबई महानगरपालिका भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचा महापौर असेल. संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र काय असेल? महाराष्ट्र मॅक्झिमम 80% या निवडणुका ज्या आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, हे आमची युती जिंकणार. दादा, ऑक्टोबर महिना संपत आला आहे. नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे 2च महिने शिल्लक आहेत. मुंबई गोवा महामार्गाबद्दलचे टार्गेट्स हे डिसेंबरपर्यंत दिले गेले. नाही, पावसाळा डिले झाला आहे म्हणून झाले आहेत ते. डिसेंबर दिले जाते. आत्ता मी गेलो का नितीन गडकरींना भेटेल. कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू, पण काम साईटवरचं आहे का ते मी शब्दामध्ये नाही ना हे करू, कमी करतो. मी आता त्याच्या आल्या पहिलं मी त्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, चीफ इंजिनियर सकट, आणि त्यांनी मला कामाचं स्वरूप सांगितलं. तर मी सगळे मागून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये डिसेंबरपर्यंत म्हणजे फार मुश्किल, कारण पाऊस आजही थांबत नाही ना, आजही थांबत नाही. हे त्यांची कुठली आघाडी म्हणतात उद्धवची, ती पाऊस थांबू शकत असेल थांबावा, आम्ही करू नसतं. दादा, बच्चू कडूंसह महाराष्ट्रातील विरोधक सगळे आक्रमक झाले. तुम्हाला कोण बच्चू कडू? कोण ते ताकद आहे? उगा तुम्ही फार फुगून सांगता. तुम्ही उठले इथे नाही, इथल्या कामाचं कधी कौतुक केलंय? तुम्ही कधी BJPने केलं, कार्याचं केलं आहे का? कसली बच्चू कडू कोण आहे? झाडावर चढलं, शिकायच्यावर चढलं, वरून घोषणा दिल्या म्हणजे तो आंदोलक होतो काय? कोण त्याच्याकडे? तिथे स्थानिक तरी आहेत का लोक त्याबरोबर? मी ओळखतो, मी विदर्भात ऑब्झर्वर होतो. उगाच बच्चू कडू. तमाशा असा तुम्हाला कडू लागलं तरी गोड म्हणता. दादा,
सिंधुदुर्गात आपण खासदार आहात भाजपचे. अजून संशय आहे? नाही, तसं मंत्री भाजपचे आमदार नितेश राणे आहेत, शिवसेनेचे आमदार निलेश राणे आहेत, आपले दोन्हीही पुत्र आहेत. त्याच्यात सगळ्यात जास्त आणि चांगलं काम कोण करतं आपण सांगू शकतो का? फार तुम्ही वाईट काम करताय, आग लावायचं काम करताय. नाही, मी उत्तर देणार नाही. असं विचारू नका कधी. नाही, पण दोघांचंही काम मला दोघांचं काम समजा, दोन्ही हुशार आहे, इंटेलिजंट आहे, दोघंही परदेशात शिकले, दोघंही चांगलं काम करतायत. कुठलंही आणि मला शंकाही वाटत नाही. दोघंही चांगलं काम करून दाखवतील एवढं मला विश्वास आहे. दादांचा हात कुणाच्या डोक्यावर आहे जास्ती?